स्तनाचे आकार नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी उपयुक्त आणि सुरक्षित मार्ग याची माहिती आज आपण पाहणार आहोत. आणि ही माहिती वैद्यकीय, आयुर्वेदिक आणि जीवनशैली तत्वावर आधारित आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे आहार. शरीराला योग्य पोषण देणं सर्वात महत्त्वाचं आहे. स्तनाचा आकार मुख्यतः फॅट टिश्यू, हार्मोन्स जसे की इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि या कॉलेजनवर अवलंबून असतो. त्यामुळे काही अन्नपदार्थ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये पोषण वाढवणारे अन्न घेणं खूप गरजेचं आहे. जसे की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. दुधात प्रोटीन, कॅल्शियम यासारखे हार्मोन्स असतात. सोयाबीन, टोफू, जवस यामध्ये फायटोइस्ट्रोजेन असतं, जे स्त्री हार्मोन्ससारखे काम करतात. सुकामेवा जसं की बदाम, अक्रोड, काजू हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्समुळे स्तनाचे ऊतक वाढतात. डाळी, हरभरा, मूग प्रोटीन आणि झिंक स्तन विकासासाठी उपयुक्त असतात. फळे जसं की पपई, सफरचंद, अननस कोलेजन तयार होण्यासाठी मदत करतात. अवोकाडो आणि तीळ हेल्दी फॅट्सने भरपूर स्तनाचा आकार वाढवण्यास मदत करतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. स्तनाच्या स्नायूंना टोन देण्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे. स्तनाखालील स्नायू मजबूत झाले की स्तनाचा आकार आणि दृढता दोन्हीही सुधारतं. त्यासाठी उपयुक्त व्यायाम म्हणजे पुशअप्स. रोज 15 ते 20 वेळा 2 सेट तुम्ही करू शकता. वॉल प्रेस, भिंतीसमोर हात टेकून 20 सेकंद दाब देणं. त्याचप्रमाणे चेस्ट फ्लाय, हलके डंबेल घेऊन हात बाजूला उघडणे बंद करणे असा व्यायाम करू शकता. आर्म सर्कल्स, हात गोल फिरवणं, यामुळे रक्तप्रवाह वाढतो. प्राणायाम आणि योगासन, भुजंगासन, धनुरासन यासारखी आसने तुम्ही नक्कीच करू शकता. आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय. आयुर्वेदानुसार मेदधातू आणि शुक्रधातू पोषक असतील तर स्तनाचा आकार नैसर्गिकरित्या वाढतो. त्याचप्रमाणे मेथी दाण्याचं तेल थोडं कोमट करून हलक्या हाताने 5 ते 10 मिनिटे मसाज करा. मेथीमध्ये फायटोइस्ट्रोजेन असतं. त्याचप्रमाणे सैंफ पावडर, दूध रोज सकाळी 1 चमचा कोमट दुधात घ्या. त्याचप्रमाणे आळशी दिवसातून 1 चमचा पावडर स्वरूपात तुम्हीही घेऊ शकता. शतावरी आणि अशोकधृत. आयुर्वेदामध्ये शतावरी आणि अशोकधृत. आयुर्वेदात स्त्री हार्मोन संतुलित करण्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. तीळ तेलाचा मसाज रक्तप्रवाह वाढवतो आणि ऊतकांना पोषण देतो. नियमित मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि स्तनांच्या पेशींची वाढ होते. यासाठी नेमकं काय करावं हेही खूप गरजेचं आहे. त्यासाठी कोमट तिळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल, मेथी तेल वापरा. हलक्या गोलाकार हालचालीने 5 ते 10 मिनिटे दोन्ही स्तनांवर मसाज करा. हे दररोज किंवा 1 दिवसाआड करा. मसाज करताना जास्त दाब देऊ नका. सौम्य आणि नियमित पद्धतीने परिणामकारक असा दाब द्या. हार्मोन संतुलन राखणंही खूप गरजेचं आहे. स्तनवाढीमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन आणि प्रोलॅक्टिन या हार्मोन्सचा मोठा वाटा असतो. हे नैसर्गिकरित्या संतुलित ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. ताण कमी ठेवणं. ताणामुळे हार्मोन्स बिघडतात. जंक फूड, कोल्ड्रिंक आणि मद्य टाळा. पाळीचं चक्र नियमित ठेवणंही खूप गरजेचं आहे आणि नियमित असणंही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे योग्य ब्रा वापरा. फिटिंग आणि योग्य ब्रा घातल्याने आकार व्यवस्थित दिसतो आणि स्तनांची झीज कमी होते. चुकीची ब्रा वापरल्यास आकार कमी दिसतो आणि टिश्यू लूज होतात. टाळायच्या गोष्टी कोणत्या तर वजन फार पटकन कमी किंवा वाढवू नका. बाजारातील ब्रेस्ट वाढवणाऱ्या गोळ्या किंवा क्रीम्स वापरू नका. त्यात हानिकारक केमिकल्स असतात. धूम्रपान आणि मद्यसेवन हार्मोन्सवर वाईट परिणाम करतात. नैसर्गिक पद्धतीने स्तनाचा आकार वाढवण्यासाठी 3 गोष्टींचं संयोजन असणं खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टीचं संयोजन असेल तर नक्कीच त्याचा आकारही वाढण्यास नक्कीच मदत होते. पहिलं महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम, सौम्य मसाज आणि हार्मोन्सचं संतुलित व्यवस्थित ठेवण्यासाठी योग्य जीवनपद्धती ठेवणे. याचा परिणाम दिसण्यासाठी 1 ते 3 महिने नक्कीच लागतात. तेव्हा नक्कीच तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुमच्या स्तनाचा आकार हा नक्कीच वाढवू शकता.